इराण अमेरिका तणाव, मध्य पूर्वेत युद्धासारखी परिस्थिती आणि त्याचा थेट फटका बसलाय आपल्या महाराष्ट्राला. होय, नाशिक ते पुणे हजारो टन कांदा निर्यात पोर्टवर अडकला आहे. बाजारात भाव पत्त्यासारखे कोसळले आणि कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. मुंबईच्या JNPT पोर्टवर कंटेनरांची रांग लागली आहे. हजारो टन माल बंदरातच चेंगरला गेलाय. शिपिंग थांबलं, निर्यात थांबली आणि शेतकऱ्यांची स्वप्न देखील थांबली आहेत. मध्य पूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. वाहतूक मार्ग धोक्यात आले. शिपिंग कंपन्यांनी आखाती मार्ग बंद केले आणि या सगळ्यात आधी थांबली भारतीय कांद्याची निर्यात. मुंबईतील JNPT पोर्टवर 4500 टनांहून अधिक कांदा अडकून पडलाय. एकूण 150 पेक्षा जास्त कंटेनर लॉक झालेत, हलायलाही तयार नाहीयेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की मुंबईतून जाणारी कांदा निर्यात पूर्णपणे थांबली आहे. कंटेनर शिपमेंट मिळत नसल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघेही असहाय्य झाले आहेत. याचा अर्थ काय? निर्यात बंद, माल पोहोचला नाही, पैसे अडकले गेलेत. देशांतर्गत बाजारात सप्लाय वाढला आणि भाव कोसळलेत. निर्यात थांबल्यानंतर नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, पुणे, बारामती या बाजारात कांद्याचा भाव 10 ते 12 रुपये किलो इतकाच उरला. एका शेतकऱ्याला 3 महिन्यांचं श्रमाचं पीक, खत खर्च, मजूर खर्च, वाहतूक आणि हातात काय तर तोटा आणि फक्त तोटा. शेतकरी सांगतात, कांद्याला 25 ते 30 रुपयांचा भाव मिळायला हवा होता, पण आता तर वाहतूक खर्च जरी निघत नाहीये. म्हणजे कांदा पिकवणं नुकसानात आणि विकणं तर आणखी मोठ्या संकटात गेलंय. मध्य पूर्व म्हणजे भारतीय कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ, पण समस्या यावेळेस वेगळी आहे. इराण, अमेरिका, इस्रायल तणाव, जलमार्ग असुरक्षित घोषित, शिपिंग कंपन्यांनी जहाज बंद केले, विमा कंपन्यांनी प्रीमियम 3 ते 4 पट वाढवला आणि या सर्वांमुळे सर्व कंटेनर पोर्टवरच अडकले गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबई जाणाऱ्या सर्व शिपमेंट थांबल्या आहेत. म्हणजे युद्ध तिथे आहे, पण फटका मात्र आपल्या शेतकऱ्यांच्या पोटाला इथे बसतोय. कांदा नव्हे तर द्राक्ष, पपई, केळी, डाळिंब अशा 800 टनांहून अधिक मालाचे कंटेनरही मुंबई पोर्टवर अडकले गेलेत. निर्यातदार सांगतात, जहाज जाईना, माल सडतोय आणि नुकसान कोट्यवधींचे आहे. याचा सर्वात मोठा फटका कोणाला? तर शेतकऱ्यालाच. उत्पन्न नाही, खर्च वाढतो आणि यावर उपाय सुद्धा नाहीये. शेतकऱ्यांच्या या संकटावर आता राजकारणही तापलं गेलंय. नाशिक मधील आमदार आणि खासदारांनी केंद्राला तातडीचं पत्र लिहिलंय. शेतकरी संघटनांची सरळ मागणी आहे. कांदा शेतकऱ्यांना किमान 1500 रुपये प्रति क्विंटल भाव फरक सहाय्य द्या. पोर्टवर अडकलेल्या मालासाठी स्टोरेज शुल्क माफ करा. सरकारने तात्पुरती खरेदी योजना जाहीर करावी. राज्य सरकार म्हणतंय केंद्राशी चर्चा सुरू आहे, लवकरच तोडगा निघेल. पण शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला आश्वासन नको, तात्काळ मदत हवी आहे. कांदा हातात पिकवतो पण पोटात भूक घेऊन झोपतो. अशी वेळ आमच्यावर कधीच आली नव्हती. निर्यात थांबली, बाजारात दर घसरले आणि शेवटी काढलेलं पीक गोदामात सडतंय किंवा भाव नसल्याने रस्त्यावर देखील फेकावं लागतंय. हे दृश्य मन हेलावून टाकणार आहे. युद्धाचा थेट परिणाम काही वेळा रणांगणावर दिसत नाही, तर तो दिसतो शेतात, बाजारात आणि पोर्टवर. मध्य पूर्वेतील परिस्थिती शांत होईपर्यंत निर्यात सुरू होणं कठीण आहे आणि म्हणूनच कांदा शेतकऱ्यांना तातडीची मदत देणं ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. कांदा शेतकरी आज रडतोय, फक्त सरकारने पुढे येऊन आधार द्यायचा आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? सरकार कांदा उत्पादकांना आधार देईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.